पुत्रदा एकादशी प्रित्यर्थ हरिभक्तपराय सार्थक नागेश बनसोडे महाराज यांची ही आजची उत्कृष्ट सेवा विद्यार्थ्यांमध्ये माझ्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट स्टेज डेअरिंग आणि गायन वादन ताल सूर यांचा अति मस्त कीर्तन झालेलं आहे। यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की मुलांनी विद्यार्थ्यांचं हे अति चक्षुपणाने आपण अभ्यास केला पाहिजे। गुरुजींनी सांगितलं ते तुम्ही कॅप्चर केलं पाहिजे। म्हणून सांगतो की विद्यार्थी म्हणजे मुमुक्षुचे आपले हे अंतःकरणामध्ये पंचलक्षण जे आहेत मुमुक्षुचे ते आपण आत्मसात केले तरच पुढे जाल बाळांनो, नाही तर काही उपयोग नाही। आई वडील पाठवतात तुम्ही इकडे काही उपयोग नाही। म्हणून विद्यार्थ्याचे पंचलक्षण कोणते आहे परत अनुकरण करा। विद्यार्थी मुमुक्षुचे पंचलक्षण काय काकचष्टा बकत ध्यानम काकचष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा अल्पाहारी आणि ब्रह्मचारी हे 5 लक्षण सांगितलेत। मग आपण आपल्यामध्ये काय काय आहेत आपण आत्मसात करतो की नाही हे स्वतःवरनं बघा। काय काकचष्टा बकत कावळ्यासारखी आपली नजर पाहिजे, बगळ्यासारखं आपलं ध्यान पाहिजे शिक्षणावर आपल्याला काय सांगितलं आपण ते कॅप्चर करतो की नाही। आणि अल्पाहारी म्हणजे जेवढं आपल्या अन्न आपल्याला लागतं तेवढं जास्त झोप पण नाही आली पाहिजे। सकाळी आता जेवलो तर आपण आता फराळ केलं तर सकाळी 9 वाजता उठतो म्हणल्यावर आपण काय प्रॅक्टिसला उठणार, आपण काय करणार। कुत्र्यासारखी आपली झोप पाहिजे। बरोबर की नाही। म्हणजे एवढे लक्षण आपल्यामध्ये आहे की नाही आपण त्याने बघा। आणि आपल्याला माऊलींनी असं सांगितलेलं आहे जो जे वांछील तो ते लावो प्राणी जाते। इथं आलत ना तुम्ही फक्त मनात आणा की तुम्हाला काय पाहिजे, पण त्याप्रमाणे तुम्ही मार्गक्रमण करा म्हणजे गंतव्य स्थानाला तुम्ही पोचाल, नाही तर काय उपयोग नाही। आपल्या आई वडिलांचं नाव जर ज्यांना करायचं असेल ना त्यांनी खरंच चिंतन मनन निधिध्यासन हे केलं पाहिजे, नाही तर उपयोग नाही। मी तुम्हाला रोज सांगतो श्लोक देतो तुम्ही बसवत नाही परत येत नाही मग कसं काय पुढे जाणार तुम्ही। जो आपला पाठ झाला तो तुम्ही त्या वेळेला केला तरच पुढे जाल। उदाहरणार्थ पकवाजाची प्रॅक्टिस महाराजांनी आम्ही रोज दिलेले बोल जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली तर ते हातातून कसे निघणार। रोज दिलेलं अभंगाचं चिंतन तुम्ही केलंच नाही तर ते तोंडातून कसं निघणार। यांचा आदर्श घ्या की त्यांची स्टेज डेअरिंग त्यांचं बोलणं म्हणजे हे ते आज ह्या वयात असे आहे 5-6 महिन्यात तर त्यांना काय नाही थोडासा अजून त्यांनी प्रयत्न केला स्वराचा तालाचा तर ते कुठं जाणार आहेत। तसे तुम्ही पण जाणार आहात प्रत्येक जण, पण तुम्हाला ओळखलं पाहिजे स्वतःला की आपण काय करू शकतो। आपण जर का आपल्या झोपा जर आपण काही केलं नाही काही करतच बसला नाही तर काहीच होणार नाही। त्यामुळे ठरवा अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजून सुट्टीला तुमच्या 4 महिने आहे, तुम्हाला अजूनही काय करायचंय। मी तुम्हाला सांगितलं की तुमचा अर्धवार्षिक आता झालेलं आहे, तुमचे 9वा 12वा 15वा अध्याय झाला, पण माझ्या मनात आहे की तुमची अर्धी गीता 9 अध्याय म्हणजे काहीच नाही बाळांनो। पण एकाने करून दाखवत नाही मग काय करणार, शिकवणाऱ्याला कसं काय उत्साह हुरूप कसं येणार। तुम्ही काय करता सांगा बरं। त्यामुळे ज्याने त्याने आपलं ठरवा, जो करेल तो तरेल, नाही तर जो करणार नाही तो मागे राहील। मग अशा लेकरांचं काय कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवाव त्यांच्या कुळाचं नाव होणार, त्यांच्या आईवडिलाचं नाव होणार। काय तसं तुमचं पण होणार ना। मग त्यांनी ठरवा आपण काय करायचं बाळांनो। काय रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी सार्थक महाराज म्हणजे त्यांची ही 2री कीर्तनाची सेवा माऊलींच्या प्रांगणामध्ये होत आहे। आणि माऊलीच्या दारात सेवा करणं म्हणजे महाराज तसं सोनं कसला लावतो सोनार, आणि ते सोनं कसला लावल्यानंतर 100 नंबरी का 10 नंबरी का 1 नंबरी हे आहे तसं सोनार सांगतो की हे सोनं प्युअर आहे। तसं माऊलीच्या दारात सेवा तुम्ही 2 तास करण्यापेक्षा 1च तास करा, पण अभंगाच्या बाहेर सूत्र सुद्धा एक सूत्रभर सुद्धा तो सोडून अभंगाला गेला नाही।
त्यामुळं त्याच्या आई वडिलाचे आणि त्याच्या असणारे आजोबा आजीबाचे यांचे पूर्ण मी आभार मानेन. त्यांना राजमाता जिजाऊ वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घातल्यामुळे आमच्या सहीमुळे तो आला. व त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि पुढच्या एकादशीला आमच्या श्रेया महाराज यांचं कीर्तन पुढच्या एकादशीला आहे, म्हणजे आता 15 दिवसांनी. आणि आमची रामलखनची जोडी म्हणजे आमचे विशाल दादा आणि आमचे सोमदादा हे तुमचे सर्वांचे गुरु आहेत काय. आणि हे रामलखनच्या जोडीला ज्ञानोबारायांच्या कृपेने पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने कुणाची दृष्टी नाही लागावी एवढीच माऊलीच्या चरणी प्रार्थना करेन. तसेच असणारे आमच्या अध्यक्ष असणाऱ्या सौ राधिका सालपुरे आणि आमचे सर्व असणारे कन्यारत्न यांनी थोडासा सकाळी उठण्याचा प्रयत्न करा, अभ्यास करा. साध्य ते असाध्य कारण अभ्यास तुका म्हणे. तसंच आमच्या असणाऱ्या कर्नाटक मधल्या ताई त्यांनी पण सुंदर आमच्या काय नाही होती अश्विनी ताई सुंदर कीर्तन करेल. आवाज सुंदर आहे, बोलण्याचे डेअरिंग चांगले, धाडच चांगलं आहे. ज्ञानेश्वरी आता नवीन आली, तिनं पण थोडंसं रियाज करा दुपारी आल्यानंतर. नंतर सईनं सुद्धा सकाळी उठून दुपारी शाळा असेल किंवा सकाळी असेल तरी सकाळी उठून होम लावावा. आमच्या असणाऱ्या पायघनताई अजून असणाऱ्या सर्व या मुलींना तुम्ही अभ्यासाला तुम्हाला मोबाईलवर तुम्हाला चिंतन मिळेल, पण आत्मसात जी चाली आहेत आणि जी प्रमाण आहेत किंवा जे दोहे आहेत हे तुम्हाला आत्मसात म्हणजे तुम्ही वाचन करूनच हे प्राप्त करून घ्यावं लागेल. युट्यूबवर चाल तुम्हाला चाल म्हणत स्वर त्याचा ताल पुढे जाईल आणि ताल परत घेतला तर पुन्हा स्वर जाईल, स्वर गेला तर पुन्हा लय जाईल.